हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी, मी आहे संध्या सोनावळे. माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आमच्या इकडे पाऊस पडत आहे आणि आज मी संडे रुटीन सांगणार आहे तुम्हाला. आता सकाळची कामं सगळी झालेली आहेत. आज संडे असल्यामुळे थोडे उशिरा सगळं झालं आहे. आता मी पोहा कटलेट करणार आहे, त्याची रेसिपी तुम्हाला मी सांगते. मी थोडीशी कोथिंबीर घेतले, अद्रकचे तुकडे घेतलेत छोटे, 4 मिरच्या घेतल्यात आणि त्यात थोडेसे जिरं टाकलं आहे आणि सगळं बारीक करून घेतलं आहे. आणि मी आता त्यात थोडंसं मीठ टाकणार आहे चवीपुरती आणि मी त्यात थोडंसं पाणी ओतणार आहे बारीक करण्यासाठी. आणि आता मिक्सरला मी ते बारीक करून घेणार आहे. आता मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आणि मी 4 बटाटे उकडून घेतलेली होती, ते आता मी मॅश करते, त्यांना बारीक करते. एकदम बारीक करून घ्यायचे, त्यात काही ठेवायचं नाही, एकदम बारीक कर. आणि थोडंसं मी आता पोहे टाकलेत, पोहे धुवून ठेवले होते मी आता ते त्यात टाकून सगळं मिक्स करून घेणार आहे, एकदम बारीक करून घेणार आहे. आणि जे मगाशी वाटलेलं होतं ना मिश्रण, ते मी आता त्यात टाकणार आहे आणि एकदम नीट बारीक करून मिश्रण एकत्र करणार आहे. त्यात काही गट्टे असे ठेवणार नाही, सगळं बारीक करून ठेवणार आहे ते. आणि मी आता ते एकदम बारीक करून घेतलं आहे आणि आता मी त्यात चवीपुरती मीठ टाकणार आहे आणि पूर्ण एकदम एकसारखं करून घेणार आहे सगळ्या. आणि मी त्यात थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकणार आहे. पण हे मीठ आधी मिश्रण एकत्र झाल्यानंतर मी त्यात तांदळाचं पीठ टाकणार आहे आणि ते सगळं एकत्र करणार आहे, एक जीव करणार आहे चांगलं, म्हणजे ते तेलात गेल्यावर असं बाहेर नाही येणार. आणि आता बघा मी सगळं एकत्र केलेलं आहे आणि मी ते आता थोडा वेळ बाहेर ठेवून देणार आहे. तर मी ते मिश्रण सगळं एकत्र केलेलं आहे आणि तेल तापत ठेवलं आहे आणि असे छोटे छोटे गोळे करणार आहे, असे लांब. तुम्हाला पाहिजे तसे आकाराचे तुम्ही करू शकता, पण मला असेच आवडतात म्हणून मी लांब असे करणार आहे. एकदम नीट करून घ्यायचे, नाहीतर ते तेलात गेल्यावर थोडेसे फुटतात आणि तेल सगळीकडे उडतं, म्हणून एकदम व्यवस्थित करून घ्यायचे असे दाबून. मी आता तसंच करून घेते सगळे आणि तेल तापेपर्यंत मी जेवढे होतात तेवढे करून घेते. आता मी तेल तापत ठेवलं, अजून तेल तापलं नाही आहे. तेल तापल्यानंतर मी त्यात ते टाकणार आहे एक. तोपर्यंत मी आता सगळे थोडे करून ठेवते, जेवढे माझ्याकडे होतात तेवढे. तेलामध्ये टाकणार आहे. इथे आता आमचा नाश्ता वगैरे झालेला, मिस्टर खाली गेलेले भाजी आणायला. आता त्या येताना आठवड्याची सगळी भाजी घेऊन आली, जेवढी आठवड्याला लागते तेवढी सगळी भाजी एकदम मी संडेलाच आणतो. काय असेल ना आठवड्याचं ते सगळं आम्ही संडेलाच आणून ठेवतो, जेवढ्या भाज्या लागतात तेवढे. आता इकडे आंबेसुद्धा आलेत, त्यामुळे त्याने 2 आंबे पण आणलेत खायला आणि स्ट्रॉबेरी पण भेटते, अजून स्ट्रॉबेरीसुद्धा आणलेत पोरींना खायला. असं सगळे फ्रूट आणले आणि भाज्यासुद्धा सगळ्या आणल्या.
अख्खा टॅमॅटो, कोथिंबीर आणि ओलं नारळ घेतलं किसून आणि थोडंसं मसाले घेतले, थोडं पाणी घेतलं बारीक होण्यासाठी. ते आता मी सगळं बारीक करून घेतलं आहे. आता मी ग्रेव्हीची तयारी चालू आहे. त्यात मी थोडंसं तेल ओतलं आहे. ते थोडं गरम झाल्यानंतर मी मग जी ग्रेव्ही केली होती ना ती टाकणार आहे. ती ग्रेव्ही सगळी टाकणार आहे मी. थोडंसं घट्टसर करणार आहे, पापलेटचं रसाचं करणार आहे मी आता. ते चांगलं हलवून घेणार आहे. आता हलवल्यानंतर एक जीव करणार आहे सगळं. त्यानंतर मी सगळे मसाले टाकणार आहे त्यात. थोडंसं नीट शिजलं ना वाटण की ते छान लागतं थोडी तरी आल्यानंतर. आता मी ते सगळे मसाले टाकणार आहे त्यात. आता ते चांगलं झालं आहे. आता मी थोडंसं गरम मसाला टाकला आहे, अर्धा चमचा. थोडीशी हळद टाकले आणि 2 चमचे मी तिखट टाकणार आहे आणि धना पावडर टाकलं आहे. ते सगळं एकत्र हलवून घेणार आहे. सगळं ते एकजीव केल्यानंतर मी थोडं झाकण ठेवणार आहे. थोडंसं शिजल्यानंतर मी ना 2 मच्छीचे तुकडे टाकणार आहे त्यात. मिश्रणासाठीच ठेवलं आहे फक्त ते 2 तुकडे. आम्ही रश्श्यातले खात नाही, मी फ्रायवालेच खाते. इथे मी फ्राय करायला रवा घेतला आहे आणि थोडंसं आपलं भाकरीचं पीठ तांदळाचं आणि कोथिंबीर आणि सगळे तिखट, हळद आणि मीठ, गरम मसाला थोडासा मिक्स करून आता मी ते मच्छीला लावून ठेवते थोडा वेळ. म्हणजे सगळ्यांना लावून ठेवते. थोडा वेळ लावून ठेवल्यानंतर ना ते छान एकदम एकजीव होतात. आता मी सगळ्यांना लावून घेते. इथे माझं सगळं लावून झालं सगळ्यांना. आता मी ते थोडा वेळ साईडला ठेवून देणार आहे. इथे मी पॅन घेतला आहे. आता मी ते सगळं तळून घेणार आहे. थोडंसं तेल टाकलं आहे. तेल गरम झालं आहे. आता मी सगळे एक ठेवणार आहे त्याच्यावर आणि तळून घेणार आहे व्यवस्थित.
इथे आता आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आता कट्टा पुसायची तयारी चालू आहे. तर सगळं मच्छीचं वगैरे सगळं सांडलं होतं ना, त्यामुळे मी कट्टा असं स्वच्छ घासून घेते गॅस वगैरे. एक साईडून खालूनसुद्धा सगळीकडे ना सांडलं होतं मच्छीचं सगळं. उद्या सोमवारसुद्धा आहे, त्यामुळे मी आजच सगळं साफसफाई करून घेते. माझे कामं वगैरे सगळे झालेत, भांडी पण झालेत आणि क्लीन करून पण झालं आहे. असा होता आज माझा संडेचा दिवस. तर चला तर मैत्रिणीनं, हा माझा छोटासा व्हिडिओ होता. तुम्ही व्हिडिओ बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्ससुद्धा करा. आणि माझी मुलगी डान्स करते. बाय.